नमस्ते. मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज दैनिक बहुजन लोकनायक याच्यामध्ये 25 डिसेंबर 2025 रोजी एक लेख आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी मनुस्मृतीचे दहन का केले आणि या संदर्भामध्ये मी ते लेख वाचून दाखवतोय. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. मग मनुस्मृतीला केव्हा महत्त्व आले? राजीव लोचन सांगतात, जेव्हा भारतात आले तेक्षा त्यांना वाटलं ज्याप्रमाणे मुस्लिमांचा शरिया पंथ आहे त्याप्रमाणे हिंदूंचा दिवाणी कायद्यासंदर्भात प्रमाण आहे. त्यांनी या संघाच्या आधी सट्टे चालवण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर काशीच्या ब्राह्मणांना असं सांगितले की मनुस्मृती हा हिंदू मूळ ग्रंथ आहे असा प्रचार करावा. तुषार कुलकर्णी लेखक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथे मनुस्मृती दहन केले होते. मनुस्मृती नेमके काय आहे याविषयी BBC मराठा BBC मराठीने याआधी लेख प्रकाशित केला होता, तो पुन्हा प्रकाशित करत आहोत. लहानपणी मुलीनं तिच्या वडिलांच्या छत्राखाली असावं. लग्नानंतर पतीचे निधन झाल्यानंतर तिनं तिच्या मुलाच्या कृपेवर राहावं. पण कोणत्याही परिस्थितीत महिलेने स्वतंत्र असू नये. मनुस्मृतीच्या 5व्या अध्यायात अशा अर्थाचा 148वा श्लोक आहे. महिलांच्या बाबतीत मनुस्मृती काय सांगते या श्लोकावरून स्पष्ट होते. मनुस्मृती हा ग्रंथ गेल्या कित्येक वर्षापासून वादाच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे. अधूनमधून हे वाद उफाळून येत असतात, पण मनुस्मृती वादग्रस्त का आहे हा प्रश्न आहे. मनुस्मृती नेमकं काय आहे? मनुस्मृतीत नेमकं काय? मनुस्मृती म्हणजे धर्मशास्त्र. मनुने लिहिलेले धर्मशास्त्र म्हणजे मनुस्मृती. मनुस्मृतीमध्ये एकूण 12 अध्याय आहेत आणि त्यांची श्लोक संख्या 2684 आहे. काही प्रतीमध्ये श्लोकांची संख्या 2694 आहे अशी माहिती इतिहासकार नरहरी कुरुंदकरांनी दिलेली आहे. नरहर कुरुंदकरांनी मनुस्मृतीवर 3 व्याख्याने दिलेली होती. त्या व्याख्यानाच्या संग्रहात कुरुंदकरांनी मनुस्मृतीचे अंतरंग उलगडून दाखवलेले आहे. माझी भूमिका मनुस्मृती दहन करण्याचे स्वागत करण्याचीच आहे असं कुरुंदकर स्पष्ट करतात. मनुस्मृतीचं स्वरूप सांगताना कुरुंदकर लिहितात, इसवी सनाच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या शतकापासून या ग्रंथाच्या निर्मितीला सुरुवात झाली. पहिल्या अध्यायात ग्रंथारंभ, सृष्टीची निर्मिती, 4 युगे, 4 वर्ण, त्यांची कामे, ब्राह्मणांचे मोठेपण हे विषय आलेले आहेत. 2ऱ्या अध्यायात ब्रह्मचर्य, गुरुसेवा इत्यादी संस्काराची माहिती देण्यात आलेली आहे. 3ऱ्या अध्यायात विवाहविधी आणि श्राद्धाची माहिती आणि 4थ्या अध्यायात गृहस्थ धर्म, भक्ष, 21 प्रकारे नरक इत्यादी माहिती दिलेली आहे. 5व्या अध्यायात स्त्रीधर्म, शूद्राशुद्ध इत्यादी माहिती पुन्हा देण्यात आलेली आहे. 6व्या अध्यायात संन्यासाश्रम, 7व्या अध्यायात राजधर्म, 8व्या अध्यायात व्यवहार, 9व्या अध्यायात वारस हक्क, 10व्या अध्यायात वर्णसंस्कार व 11व्या अध्यायात पाप म्हणजे काय हे सांगण्यात आले आहे. 12व्या अध्यायात 3 गुण, वेद, प्रशंसा हे विषय आहेत. हे या ग्रंथाचे साधारण स्वरूप आहे. कुरुंदकर सांगतात, मनुस्मृती ग्रंथात हक्क, गुन्हे, साक्ष, न्यायदानाची माहिती आहे. त्यामुळे आजच्या काळातील IPC किंवा CRPC प्रमाणे याची रचना आहे असं वाटतं. पण त्याचे स्वरूप तसं नाही. इंग्रज येण्यापूर्वी देशात या ग्रंथाचा वापर कायद्याचा ग्रंथ म्हणून होत नव्हता असं राजीव लोचन यांनी BBC हिंदीसाठी लिहिलेल्या लेखात म्हटलेले आहे. राजीव लोचन हे पंजाब विद्यापीठात इतिहास हा विषय शिकवतात. मग मनुस्मृतीत केव्हा महत्त्व आले? राजीव लोचन सांगतात, इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना वाटलं त्याप्रमाणे मुस्लिमांचा शर्यत ग्रंथ आहे, त्याप्रमाणे हिंदूंचा दिवाणी कायद्यासंदर्भात प्रमाण ग्रंथ आहे,
त्यांनी या ग्रंथाच्या आधारे खटले चालण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर काशीच्या ब्राह्मणांना असं सांगितलं की मनुस्मृती हा हिंदूंचा मूळ ग्रंथ आहे असा प्रचार करावा. त्या आधारावर देशात हा समज दृढ झाला की मनुस्मृती हा हिंदूंचा मूळ धर्मग्रंथ आहे. ब्राह्मणांचं वर्चस्व स्थापित व्हावं यासाठी निर्मिती. राजीव लोचन म्हणतात, ज्या काळात बौद्ध संघाचं वर्चस्व वाढलं आणि ब्राह्मणांचं वर्चस्व कमी झालं त्या काळात आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ब्राह्मणांनी या ग्रंथाची रचना केली आणि ब्राह्मण हा सर्वात श्रेष्ठ आहे हा समज रूढ केला. या ग्रंथाच्या आधारे ब्राह्मणे सांगू लागले की समाजात वावरताना ब्राह्मणांसाठी एक नियम आहे आणि इतरांसाठी वेगळे. एकाच कृत्यासाठी ब्राह्मणांना किरकोळ दंड तर इतरांना त्याच्या वर्णाप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे. ब्राह्मणांशी वाईट वागणाऱ्याचं वाईट होईल असं सांगण्यात येत असे. कोणत्याही परिस्थितीत ब्राह्मणांचा आदर राखायलाच हवा अशी शिकवण या ग्रंथात दिली आहे. पुरुषाच्या कल्याणातच स्त्रीचे कल्याण आहे. तिला धार्मिक अधिकार नाहीत. पतीच्या सेवेतून तिला स्वर्गप्राप्ती होऊ शकते हे त्यात लिहिलेले आहे. राजीव लोचन सांगतात, या विचारांना आव्हान कोणी दिलं? मनुस्मृतीने शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता. तसे शिक्षण हे मौखिक परंपरेवर अवलंबून होते. त्यामुळे मनुस्मृतीत नेमकं काय आहे याची माहिती थोड्याफार ब्राह्मण व्यतिरिक्त कुणाला नव्हती. इंग्रजांच्या काळात कायद्यामुळे या ग्रंथाला महत्त्व प्राप्त झाले. विल्यम जोन्स यांनी मनुस्मृतीचे भाषांतर इंग्रजीत केले. इतर लोकांपर्यंत याची माहिती पोहोचली. पहिल्यांदा मनुस्मृतीचे आव्हान महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिले. शेतमजूर, अल्पभूधारक आणि समाजातील दीनदलितांची स्थिती पाहून त्यांनी सेठ आणि भट याच्यावर टीका केली. मनुस्मृतीवर देखील त्यांनी टीका केली असं राजीव लोचन सांगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मनुस्मृतीचे दहन. 25 डिसेंबर 1927 रोजी तात्कालिक कुलाबा आणि आत्ताचा रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये मनुस्मृतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केले. मनूने चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला होता. चातुर्वर्ण्याचं पावित्र्य राखावं असं शिकवण मनूने दिली होती. त्यातूनच जातीव्यवस्थेला प्रोत्साहन मिळालं. मनूने जातीव्यवस्था निर्माण केली असं म्हणता जरी येत नसलं तरी त्याची बीजे मनूने पेरलेली आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या फिलॉसॉफी ऑफ द हिंदुइझम या ग्रंथात लिहिलेलं आहे. त्याने त्याच्या हू वेअर द शूद्रास आणि एनिहिलेशन ऑफ द कास्ट या पुस्तकात देखील त्यांनी मनुस्मृतीला त्यांचा का विरोध आहे ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. महिला आणि दलितांच्या सामान्य जीवन जगण्याचा हक्क नाकारणं आणि ब्राह्मण वर्चस्ववादाची भूमिका यातून समाजात अनेक जातीची निर्मिती झाली. या जातीचं स्वरूप हे एखाद्या बहुमजली इमारतीसारखे आहे. ज्या इमारतीला एक मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या नाहीत असं ते वर्णन आहे. चातुर्वर्ण निर्माण करून मनूने श्रमांचं विभाजन नाही तर श्रमिकांचं विभाजन केलं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मनुवादी आणि मूलनिवासी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर मनुस्मृतीचे देशभरात ठिकठिकाणी दहन होऊ लागले. त्यानिमित्तानं वृत्तपत्रातून मनुस्मृतीबाबत चर्चा होऊ लागली. मनुस्मृतीचा देशावर असलेला प्रभाव, त्यामुळे समाजावर झालेला परिणाम याची चर्चा होऊ लागली. असा हा लेख आहे आणि या लेखासंदर्भात आपली भूमिका काय आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.